Hello, welcome learners. How are you? I hope you are doing great. Today we are going to learn a beautiful poem. Poem name is Rain in Summer. म्हणजेच पाऊस उन्हाळ्यानंतरचा जो पाऊस आहे, रेनी सीझन आहे, त्यावर कवी आपल्याला स सांगत आहे. ओके? तर चला आपण पाहूया. Rain in summer. Here we can see one picture. So look at the following pictures, identify and say something about them. आप मीन्स तुम्ही हे पिक्चर पहा आणि आयडेंटिफाय करा. आता हे काय आहे? स्कार्फ. सेकंड पिक्चर, रेनकोट. थर्ड पिक्चर, कॅप. फोर्थ पिक्चर, sunlight glasses. This is umbrella. This is रेनी बूट. जो पावसामध्ये जो बूट घालतो ना आपण त्याला रेनी बूट बोलतात. लास्ट पिक्चर, स्वेटर. विंटर सीझनमध्ये आपण जे स्वेटर घालतो ते. सो लिसन अँड सिंग. हाऊ ब्युटिफुल इज द रेन आफ्टर द डस्ट अँड हीट. In the narrow lane, how beautiful is the rain. कवी इथे काय सांगताय आपल्याला की पाऊस किती ब्युटिफुल आहे केव्हा जेव्हा तो आफ्टर डस्ट अँड हीट म्हणजे उन्हाळ्यानंतर येतो, जेव्हा खूप गरमी असते आणि गरमीनंतर जेव्हा पाऊस येतो तो किती मस्त वाटतो आपल्याला, किती म्हणजे आनंद देतो, कुलिंगलेस रिफ्रेशिंग वाटतं आपल्याला तेव्हा. इन द नॅरो लेन हाऊ ब्युटिफुल इज द रेन. नॅरो लेन म्हणजे तुम्ही ह्या ड्रॉइंगमध्ये पाहू शकता. हा जो रस्ता आहे म्हणजे नॅरो लेन म्हणजे गल्ली, आपण गल्ली म्हणतो त्याला. तर इथे कवी काय म्हणतो आहे, जेव्हा पाऊस खूप येतो, पाऊस पडतो तेव्हा हे जे रस्ते आहे, ओके, जे गल्ली आहे ते स्वच्छ आणि सुंदर दिसतात. कारण की पावसामुळे काय होतं, पाऊस आल्यावर सर्व जी घाण आहे ती निघून जाते. ओके, त्यामुळे खूप सुंदर दिसतात हे रस्ते. असं कवी वर्णन करत आहे, म्हणत आहे. हाऊ इट क्लॅटर्स along the roofs like the trump of hoops. How it gushes and struggles out from the throat of the overflowing spout. आता ह्या जो सेकंड आहे स्टांजा, त्यामध्ये काय म्हणत आहे कवी, हाऊ इट क्लॅटर्स अलॉंग द रूप्स लाईक द ट्रम्प ऑफ हुप्स. म्हणजे जेव्हा पाऊस येतो की नाही, जेव्हा रूफ रूफ म्हणजे हे तुम्हाला ह्या 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 ड्रॉइंगमध्ये दिसत आहे, हे जे म्हणजे गावामध्ये तुम्ही पाहिलं ना एक पतवी, जे टॉप ऑफ द हाऊस असतं, आपण त्याला म्हणजे छप्पर म्हणू शकतो, छप्पर म्हणतो आपण, ते पत्र्याचं असतं. त्यावर जेव्हा पाऊस जोरात येतो, तो जो आवाज येतो ना, तो आवाज कसा असतो, क्लॅटर्स अलॉंग द रूफ म्हणजे टप टप. क्लॅटर्स मीन्स मेक लाऊड साऊंड, खूप मोठा साऊंड असतो, टॅप टॅप. आणि तो साऊंड कशासारखा असतो, लाईक द ट्रॅम्प ऑफ हुप्स. म्हणजे जो घोडा जसा चालतो, धावतो, तेव्हा त्याचे जे पायांचा जो आवाज येतो, टप टप, जेव्हा तुम्ही ऐकलं असेल घोड्याचा जो आवाज येतो चालताना किंवा धावताना, टप 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 असा येतो. तर इथे कवी तेच म्हणतो की जो आवाज येतो रूफवर, जो पाऊस पडतो, त्याचा आवाज कशासारखा असतो, तर घोडा जसा चालतो टप टप आवाज, तर तो दोघा आवाज सेम असतात. हाऊ इट गसेस अँड स्ट्रगल्स आउट फ्रॉम द थ्रोट ऑफ द ओव्हरफ्लोईंग स्पाउट. गसेस मीन्स फ्लो आउट ऑफ द फास्ट, मीन्स आउट फास्ट.
म्हणजे इथे काय म्हणतोय, जे पावसाचं जे पाणी आहे ते जे नळातून ओव्हरफ्लोइंग द स्पाउट. ओके, म्हणजे पाईपातून ते खूप फास्ट जोराने वाहते. समजलं? ओके. Across the window pane it pours and pours, and swift and wide with a muddy tide. Like a river down the gutter roars, the rain, the welcome rain. इथे काय म्हणत आहे आता कवी? अक्रॉस द विंडो पेन. विंडो पेन म्हणजे काचेची विंडो असते. ओके. त्यावरून इट पोअर्स अँड पोअर्स, त्यावरून जो पाऊस आहे तो खूप जोरात पडत राहतो. अँड द स्विफ्ट अँड वाईड विथ मडी टाईड. स्विफ्ट म्हणजे फास्ट. तर इथे कवी काय म्हणतो आहे, जे पाणी जे जोरात फास्ट असतं त्यामुळे जे गटर्स जे जे फास्ट पाणी वाहतं त्यामध्ये जो चिखल असतो मडी, तो चिखल घेऊन पण तो जातो. ओके, म्हणजे सगळीकडे चिखल असं करत राहतो तो त्या पावसामुळे. तर पाणी वेगाने वाहते आणि तो चिखल घेऊन पसरतो अजून तो. आता खाली काय म्हणतोय इथे, लाईक अ रिव्हर डाऊन दी गटर रोवर्स. गटर म्हणजे पाण्याची गटर असते, त्यात आपण पाणी सांडपाणी आपण जाऊ देतो ना, घरातलं, त्याला गटर म्हणतात. तर इथे काय म्हणतोय कवी, लाईक अ रिव्हर डाऊन द गटर रोवर्स, म्हणजे पावसामध्ये खूप पाऊस येतो फास्टमध्ये, जेव्हा पाणी वाहते फ्लो होते तेव्हा जो गटरचा आवाज आहे तो खूप मोठा असतो. जसं विहर जशी खडखड करून वाहते, आवाज करून वाहते, तसा टाईपचा आवाज गटरचा असतो जेव्हा पाऊस येतो तेव्हा. असं वर्णन करतो हे कवी. द रेन, दी वेलकम रेन. पावसाचे आपण आनंदाने स्वागत करतो. चला, तर तुम्हाला समजली असेल. आय होप यू अंडरस्टूड दिस पोएम. हे काही मीन्स आय नो इन दिस पोएम some are the difficult words like platters, hoops, guts, spout, sweep, gutter, rowers. So that's why I have noted here. चला तर आपण क्वेश्चन अँड आन्सर पाहूया. ओके. ऑब्झर्व द पिक्चर अँड राईट 5 सेंटेन्सेस ऑन इट. आता हे चित्र मीन्स ऑब्झर्व करा. ऑब्झर्व दिस पिक्चर अँड राईट अ 5 सेंटेन्स. I have covered all the questions in the next slide. चला, तर हे हे चित्र होतं जे आपण मागे पाहिलं ते बरोबर हेच होतं. तर ऑब्झर्व द पिक्चर. तर हे पिक्चरमध्ये काय आहे? आता ह्या पिक्चरमध्ये काय आहे की फर्स्ट इट इज रेनिंग, म्हणजे पाऊस पडत आहे. हे पहा, पाऊस पडत आहे ना, दिसत आहे ना. अजून काय दुसरं सेंटेन्स काय होईल? द चिल्ड्रन, हे चिल्ड्रन्स आहे बरोबर. द चिल्ड्रन आर प्लेइंग इन द रेन, म्हणजे हे चिल्ड्रन्स पावसामध्ये प्ले करत आहे, खेळत आहे. विया हॅज अन अम्ब्रेला, ही जी विया आहे इथे, हे पहा, हे जी विया आहे तिच्याकडे काय आहे? अम्ब्रेला आहे. विया हॅज अन अम्ब्रेला. जॉन इज सेलिंग पेपर बोट्स. हा जो जॉन आहे इथे आपण पाहू शकतो लेफ्ट साईडला ड्रॉइंगमध्ये, हा जो जॉन आहे तो काय पेपर बोट खेळत आहे. स्वराज अँड अमन आर एन्जॉईंग द रेन. हा पहा, हा जो स्वराज आहे आणि हा जो अमन आहे काय करत आहे? मस्त मस्ती करत आहे. ओके, जम करत आहे पावसामध्ये बरोबर. तर हे सेंटेन्स आपण राईट करू शकतो. आता थर्ड क्वेश्चन काय आहे? राईट डाऊन वर्ड्स रिलेटेड टू द रेन फ्रॉम द पिक्चर. या पिक्चरमधून काही 4-5 वर्ड्स आपण राईट करायचे आहे. फर्स्ट, रेन, अम्ब्रेला, क्लाउड, वॉटर, पेपर बोट, पडल. पडल मीन्स डबके. हे जे अमन आहे ना, अमन हा खेळत आहे इथे.
ते हे डबक्यामध्ये, डबके, पडल मीन्स डबके, डबक्यामध्ये खेळत आहे ते. ओके, अंडरस्टूड? नाव नेक्स्ट क्वेश्चन इज फिल इन द ब्लँक. हॅलो एव्हरीवन, आय एम स्वराज. ओके, तर इथे हे आपण फिल केलं आहे. प्रिव्हियस स्लाईडमध्ये म्हणजे इथे आपल्याला हा जो क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स, तर आपण ते तिथे एका वेगळ्या स्लाईडवर आपण एक्सप्लेन करतोय ते. ओके, ओके. सो आय एम स्वराज, मी स्वराज आहे. ही इज अमन अँड शी इज जुही. तो अमन आहे आणि ती जुही आहे. वी आर प्लेइंग इन द रेन, म्हणजे आम्ही काय करत आहे, आम्ही खेळत आहे पावसामध्ये. दे आर प्लेइंग विथ मी. दे म्हणजे ते माझ्यासोबत खेळत आहे. बरोबर. हे आय, ही, वी, दे, शी, हे काय आहे? दे आय प्रोनाउन्स. मी एक व्हिडिओ बनवला आहे नाउन्स, प्रोनाउन्स आणि इंग्लिश ग्रामर ही माझी प्लेलिस्ट आहे ह्या चॅनलवर. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही हे नाउन्स, प्रोनाउन्स पहा. तुम्हाला समजेल ही काय, शी काय, आय काय, वी काय, दे काय. ओके, मी हे डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक देईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज रीड द पोएम अँड मेक अ लिस्ट ऑफ रायमिंग वर्ड्स. आता जब त्या पोएममध्ये रायमिंग वर्ड्स दिले ते आपल्याला लिस्ट डाऊन करायचे आहे. फर्स्ट, वेन. वेनचं रायमिंग वर्ड्स लेन. रूप्स, हुप्स. आउट, स्पाउट. पोअर्स, रोअर्स. वाईड, टाईड. Okay, fine, got it. Okay, fifth question. Find the opposite words. Opposite means different words. Means एक व्हिडिओ आहे इंग्लिश ग्रामरमध्ये सिनॉनिम्स अँड अँटॉनिम्स. तर मी तिथे अपोजिट वर्ड्स एक्सप्लेन केले आहे, तर तुम्ही जाऊन पाहू शकता ते. ब्रॉड, नॅरो. ब्रॉड मीन्स मोठं, नॅरो मीन्स छोटंसं. लेन आपण पाहिलं ना मागच्या स्लाईडमध्ये, नॅरो लेन. अगली, ब्युटिफुल. ब्युटिफुल मीन्स सुंदर. अगली मीन्स सुंदरच्या अपोजिट सुंदर नाही, अगली. स्लो, स्लोली, खूप स्लो काम आहे. फास्ट, खूप फास्टली, फास्ट. कोल्ड, हॉट. कोल्ड मीन्स थंड, हॉट मीन्स गरम, वॉर्म. ओके, अंडरस्टँड? Okay, learners, I hope you understood this poem. I have covered all the questions and answer. So please keep learning and like and share this video to your friends and subscribe this channel. आणि हे चॅनल माझे नवीन आहे. मी यामध्ये EVSचे पण व्हिडिओ टाकले आहे. EVS पार्ट 1चे अजून म्हणजे चालू आहे. एक व्हिडिओ टाकलेला आहे मी. ग्रामरचे व्हिडिओ टाकले आहे. मराठीची पोएम टाकली आहे आणि मॅथचे पण आता पाईपलाईनमध्ये आहे. तर तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. चालेल? ओके लर्नर्स, थँक्यू.